नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आपण वर्ग 5 ते 12 NCERT प्लस स्टेट बोर्ड यावर आधारित संदर्भ जे आहेत ते आपण घेणार आहोत. कारण जोपर्यंत आपले स्टेट बोर्ड आणि NCERT कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपला बेस पक्का होणार नाही. त्यामुळे आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. तर आजचा हा आपला तिसरा चॅप्टर आहे. ठीक आहे. तर या आधीचे जे 2 चॅप्टर झालेले आहेत ते 2 चॅप्टर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. हा आपला तिसरा चॅप्टर आहे, भूरूपे आणि त्यावर त्यांच्या विकासावर परिणाम करणारे काही घटक. विद्यार्थ्यांनो, हा घटक असा आहे की याच्यावरती MPSC आणि कंबाईनला याच्यावरती भूगोलमध्ये एक बेसिक प्रकारचे क्वेश्चन बनतात. ठीक आहे. तर ते आज आपण कंप्लीट करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या लेक्चरला. पृथ्वीचा 29% भाग भूखंडांनी व्यापलेला असून 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. परंतु भूकवचाचे स्वरूप अस्थिर असून निरनिराळ्या भूअंतर्गत प्रक्रियेमुळे त्यात बदल होत असतात. आपल्याला जगाच्या नकाशात दिसत असलेल्या भूखंड व समुद्राची स्थिती अनादी काळापासून सारखीच राहिली नसून ती बदलत गेलेली आहे. या भूखंड व सागराचे आकार, जागा, स्थिती ही भूअंतर्गत व बहिर्गत कारकांवर अवलंबून असते. ही कारके एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रमाणात कार्य करीत असल्याने भूरूप विकासाची प्रक्रिया क्लिष्ट आहे. या भूखंड निर्मिती व बदलासाठी कारणीभूत असलेल्या सिद्धांताचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तत्पूर्वी भूअंतर्गत कारके निर्माण करणारे घटक अभ्यासूया. पृथ्वीच्या अंतरंगात किरणोत्सारितेमुळे निर्माण होणारी उष्णता, भूखंडवहन, भूपट्ट सारांशनिक, हवामानाचे घटक आणि समस्थायित्व. किरणोत्सारी त्यातला नंबर 1. ठीक आहे. किरणोत्सारी द्रव्यामुळे निर्माण होणारी उष्णता. पृथ्वीच्या अंतर्गत भागात किरणोत्सारी पदार्थ विषम स्वरूपात विखुरलेले आहेत. या पदार्थाच्या विखंडनामुळे जी उष्णता निर्माण होते त्यामुळे खडकाचे तापमान वाढून ते वितळतात व त्यांचे द्रवात रूपांतरण होते. तापमान व दाबाच्या बदलामुळे या द्रव्याचे अभिसरण प्रवाह निर्माण होतात. आर्थर होम्स या शास्त्रज्ञाने 1930 मध्ये सांगितले की भूखंडवहन हे या अभिसरण प्रवाहामुळे होते. हे अभिसरण प्रवाह भूअंतर्गत भागात वर्तुळाकार दिशेने सुरू असतात. ज्या ठिकाणी ते वर येऊ लागतात त्या ठिकाणी भूपृष्ठात उंचवटा निर्माण होतो, तर ज्या ठिकाणी हे प्रवाह खाली जाऊ लागतात त्या ठिकाणी भूकवचास खाचा पडते व तेथे भूद्रोणी तयार होते. कालांतराने या भूद्रोणीमध्ये म्हणजेच खोलगट भागात उदाहरणार्थ तेथीस समुद्र, गाळाचे संचयन होणे व भूद्रोणीचे खचणे समांतरितरित्या सुरू राहिल्यामुळे भूद्रोणीमधील गाळाला वळ्या पडून वळ्याचे पर्वत, फोल्ड माउंटेन, उदाहरणार्थ हिमालय. बघा हिमालयाची निर्मिती कशा पद्धतीने झाली आहे तुम्ही इथे पाहू शकता. पूर्ण हे जे आपण जे काही वाचलं आहे याची हे इथे डायग्राम आहे. ठीक आहे. तर कशा प्रकारे भूपट्ट हालचालीमुळे कशा समुद्रामध्ये त्यांना वळ्या पडतात आणि कशा प्रकारे वळ्याचे पर्वत तयार होतात. जसं की आपला हिमालय म्हणजेच काय, हिमालय हा वली पर्वत आहे. ठीक आहे. हे आपल्या लक्षात येते. हिमालय तसेच आल्प्स तयार होते. म्हणजे जेथे आता वळी पर्वत म्हणजेच फोल्ड माउंटेन आहेत तेथे पूर्वी भूद्रोणी होती असे म्हणता येते. म्हणजे जेथे आता हिमालय पर्वत आहे किंवा जेथे आता वली पर्वत आहे त्या ठिकाणी एकेकाळी भूद्रोणी होती. ठीक आहे, असे म्हणता येते. उदाहरणार्थ अभिसरण प्रवाहामुळे भूकवच खचून तेथीस समुद्राची निर्मिती झाली. कालांतराने गोंडवानाचा काही भाग, आफ्रिका आणि भारतीय भूखंड लॉरेशियाकडे सरकल्याने अनुक्रमे आल्प्स व हिमालयाचे वळी पर्वत तयार झाले. आता भूखंड होण्याचा सिद्धांत काय आहे तो आपण बघूया.
कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी. बघा यावरती कधी ना कधी प्रश्न असतो म्हणजे असतोच. ठीक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला अभ्यासणं अत्यंत जरुरी आहे. अटलांटिक महासागराच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा आकार पाहिला असता त्याच्यामध्ये खूप साधर्म्य जाणवते. खूप शास्त्रज्ञांनी देखील कोणी एकेकाळी अमेरिका खंड, युरोप आणि आफ्रिका एकमेकांना जोडले असल्याची शक्यता वर्तवली होती. इतिहासाच्या नोंदीवरून सर्वप्रथम इसवी सन 1596 अब्राहम ओर्टेलस या डच नकाशजीने अशी शक्यता वर्तवली. तर ऑन्टेनियो पेलेग्रिनो याने हे 3 खंड आफ्रिका, अमेरिका आणि युरोप जोडले असलेला नकाशा तयार केला. परंतु आल्फ्रेड वेगनर या जर्मन हवामान विशारदाने आपल्या द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी 1912 भूखंड वहन सिद्धांत या ग्रंथात सुस्पष्टरित्या ही संकल्पना मांडली. हा सिद्धांत भूखंड व महासागर यांच्या वितरणासंबंधी होता. बघा भूखंड वहनाचा सिद्धांत जो आहे हा कोणी मांडला, तर हा मांडला आहे ऑल्फ्रेड वेगनर. ठीक आहे, यांच्या जोड्या लावामध्ये येतो. ज्यांनी ज्यांनी जे सिद्धांत मांडले आहे त्या सिद्धांत एका बाजूला दिलेले असतात आणि दुसऱ्या बाजूला त्या शास्त्रज्ञांची नावे दिलेली असतात. ठीक आहे, भूखंड वहन सिद्धांत कोणी मांडला आहे, तर ऑल्फ्रेड वेगनर यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. वेगनरच्या म्हणण्याप्रमाणे कार्बोनिफेरस कालखंडाच्या पूर्वी सर्व खंडाचा मिळून एक मोठा भूखंड तयार झाला होता व त्याला वेढणारा एक विशाल महासागर होता. त्या विशाल भूखंडास वेगनरने पॅन्जिया म्हटले, तर विशाल महासागरास पॅन्थालासा हे नाव दिले. बघा इथे जे विचारलं आहे पॅन्जिया आणि हे पॅन्थालासा, ठीक आहे, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बारीक बारीक गोष्टीसुद्धा यामध्ये सोडता येणार नाही. पॅन्थालासा हे नाव दिले. पॅन्थालासा म्हणजे संपूर्ण पाणी होय. त्याने म्हटले की 200 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजेच कार्बोनिफेरस कालखंडानंतर पॅन्जियाच्या विखंडनास सुरुवात झाली व त्यापासून 2 मोठे भूखंड तयार झाले. एकीकडे लॉरेशिया म्हणजेच उत्तरेकडील भूखंड, लॉरेशिया म्हणजे रशियाचा भाग, ठीक आहे, उत्तरेकडील भाग, आणि गोंडवाना म्हणजे दक्षिणेकडील भूखंड. आता बघा लॉरेशियामध्ये कोणकोणता भाग सामील होता किंवा कोणते खंड सामील होते, तर त्यामध्ये उत्तर अमेरिका, युरेशिया म्हणजे युरोप आणि रशिया हे महत्त्वाचे खंड. तर गोंडवानामध्ये काय दक्षिण भागात दक्षिण अमेरिका, ऑब्व्हियसली दक्षिणमध्ये दक्षिण राहणार. त्यानंतर आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय द्वीपकल्प याचा भाग होते. म्हणजे भारतीय द्वीपकल्प हा गोंडवाना प्रदेशाचा भाग होता. त्यानंतर पॅन्जियाच्या विभाजनासाठी कारणीभूत बल, पहिलं गुरुत्वाकर्षण बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ सन अँड मून, यालाच वेगनरने लाटांची शक्ती म्हणजे टायडल फोर्स असे नाव दिले. पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारे पोलर फिलिंग्स फोर्स, या दोन्ही बलावर नंतर शास्त्रज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. सिद्धांत सर्वमान्य होण्याकरिता वेगनरने काही पुरावे मांडले. ठीक आहे, या पुराव्यांवर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत, तर ते पुरावे बघणार आहोत आपण. पहिला पुरावा जिग्सॉ फिट म्हणजेच काय, जुळणाऱ्या खंडाची सीमा. बघा जिग्सॉ फिट काही जणांना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो. बघा आपण कधी ते एकाधिक जे बघा लहान मुलांकडे असतात खेळण्याचे तुकडे तुकडे केलेले असतात आणि ते एकाधिक पासून एक नवीन खेळणं तयार होते. त्यामध्ये त्याला ॲक्च्युली मला हे ना माहीत काय म्हणते, पण तुमच्यासमोर इमेज तयार झाली तर बघा अशा टाईपचे असतात. असं 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 बघा, एक तुम्हाला सुंदरसं उदाहरण देऊन सांगतो मी. बघा जुन्या आपल्या बॉलिवूडच्या मूवी बघत असणार तर जे क्रिमिनल असतात आणि विदेशातून जर एखादा माल इकडे पाठवायचा असला एखाद्याकडे, तर त्याला एक सिम्बॉल दिला जातो. जसं एखादी फाटली नोट, एक तुकडा याच्याकडे दिला जातो आणि दुसरा तुकडा तो त्याच्याकडे असतो. म्हणजे यावरून ते एकमेकांना ओळखतात की नाही हा माल आपल्याला ह्याच व्यक्तीकडे द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ते जशी मॅच झाली पाहिजे ते त्याला जिग्सॉ फिट असे म्हणतो. हा पुरावा त्याने दिला होता. ठीक आहे, आफ्रिका खंडाची पश्चिम आणि दक्षिण अमेरिका खंडाची पूर्व सीमा अभ्यासल्यानंतर असे जाणवते की हे 2 खंड एकमेकांना जुळणारे आहेत. इसवी सन
1964मध्ये संगणकाच्या आधारे तयार केलेले नकाशे देखील बलार्ड या शास्त्रज्ञाने जुळवून दाखवलेले आहेत. हा नकाशा 1000 फॅथम सीमारेषेजवळ जुळविण्यात आला होता. सध्याच्या खऱ्या सीमारेषेवर नाही, हे लक्षात ठेवा. 1000 फॅथम सीमारेषेवर, ठीक आहे, 1000 फॅथम सीमारेषेवर जुळवण्यात आला होता. आता जी सीमारेषा आहे त्याच्यावर जुळवण्यात आल्यानंतर तुम्ही ह्या डायग्राममध्ये पाहू शकता दक्षिण अमेरिकेचा पश्चिम भाग आणि आफ्रिकेचा पूर्व भाग, ठीक आहे. त्यानंतर दुसरा पुरावा, महासागराच्या दोन्ही बाजूस असलेले समान वयाचे खडक. सध्याच्या काळात विकसित केली गेलेली रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धतीमुळे वेगवेगळ्या खंडातील खडकांचा सहसंबंध अभ्यासणे सहज शक्य झाले आहे. 2 अब्ज वर्षापूर्वीचे ब्राझीलमधील खडक आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील खडकाशी साधर्म्य दर्शवितात. पुरावा नंबर 3, हिमोडगाळ. हिमोडगाळ हा हिमनदीच्या निक्षेपणापासून तयार झालेला स्तरित खडक असतो. भारतीय द्वीपकल्पावरील गोंडवाना खडक प्रणाली म्हणजेच मध्य प्रदेश, पूर्व विदर्भ, छत्तीसगड ही दक्षिण गोलार्धातील 6 भूभागाशी सहसंबंध दर्शवते. या सर्व खडक प्रणालीच्या पायथ्याशी हिमोडचे जाड थर दर्शवतात की या सर्वांनी दीर्घकाळापर्यंत हिमयुग अनुभवलेले आहे. हा पुरावा दर्शवतो की या सर्वांनी सारखाच भूवैज्ञानिक इतिहास अनुभवला आहे. त्यानंतर चौथा पुरावा, प्लेसरसाठी. प्लेसर म्हणजे गाळात आढळणारे खनिजाचे कण, ठीक आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. प्लेसर कधी कधी काय होते, एकदम सिंपल क्वेश्चन देतात, ठीक आहे, आणि याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. प्लेसर म्हणजे काय? प्लेसर म्हणजे गाळात आढळणारे खनिजाचे कण. उदाहरणार्थ सुवर्णरेखा नदीच्या गाळात आढळणारे सोन्याचे कण. वेगनरने अभ्यासाअंती सिद्ध केले की घाना म्हणजे आफ्रिकेच्या पश्चिम किनारा देशात सोन्याचे प्लेसर साठे आहेत, परंतु सोन्याचे स्रोत नाही. अच्छा, म्हणजे आफ्रिकेचा जो पश्चिम किनारा आहे तिथे काय सोन्याचे प्लेसर साठे आहे, म्हणजे सोन्याचे कण आहे पण सोन्याचे साठे नाहीत. या उलट ब्राझीलच्या पठारावर सोन्याचे खडक आहेत. यावरून असे सिद्ध होते की घानामधील सोन्याचे साठे जेव्हा हे 2 खंड जोडलेले होते तेव्हा ब्राझीलच्या पठारावरून आले आहेत. पुरावा नंबर 5, जीवाश्मांचे वितरण. झाडावर राहणारे माकड हिंदी महासागराने विभागलेल्या भारत, आफ्रिका व मादागास्कर या खंडावर आढळते. या संपूर्ण भूभागाला वेगनरने लेमुरिया हे नाव दिले. म्हणजे ज्या ठिकाणी त्याला असे माकडाचे किंवा जीवाश्माचे अवशेष जे आढळले त्याला त्याने लेमुरिया हे नाव दिले. हे नाव लक्षात ठेवा, लेमुरिया. त्याच्या म्हणण्यानुसार हे माकड एकाच ठिकाणी उत्क्रांत पावून जेव्हा खंड विभागले गेले तेव्हा दूरवर विस्थापित झाले असावे. असाच पुरावा मेसोसॉर या किंचित खाऱ्या पाण्यातील सरपटणाऱ्या प्राण्याविषयी देण्यात आला. या प्राण्याचे दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकामध्ये जीवाश्म आढळले आहेत. यावरून हे 2 खंड इतिहासकाळी जोडलेले असावेत. समुद्रतळ प्रसार, सी फ्लोर स्प्रेडिंग. दुसऱ्या महायुद्धानंतर पाणबुडी, सोनार, रडार यांच्या शोधामुळे समुद्रतळाचा अभ्यास करणे शक्य झाले. समुद्रतळाचा अभ्यास आणि अश्मीभूत चुंबकत्वाच्या पुराव्यांच्या आधारे खालील गोष्टी प्रकाशात आल्या आहेत. सर्व महासागरांतर्गत जलमग्न पर्वतरांगाच्या बाजूला ज्वालामुखीचा उद्रेक होणे ही बाब साधारण असून त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर लावारस समुद्रतळावर येतो. महासागरांतर्गत जलमग्न पर्वतरांगाच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर तयार झालेल्या खडकांचे त्यांचे वय, रासायनिक घटना आणि चुंबकीय गुणधर्माबाबतीत साधर्म्य आढळून येते. या पर्वतरांगापासून जसे जसे दूर जावे तसे तसे खडकांचे वय वाढत जाते. समुद्रतळाचे वय खंडाच्या वयापेक्षा फार कमी आहे. बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. समुद्रतळाचं जे वय आहे, पॉईंट नंबर 4,
समुद्र तळाचं वय खंडाच्या वयापेक्षा फार कमी आहे. म्हणजे याच्यावरून हे लक्षात येते की खंड जो आहे हा जो खडक बनलेला आहे खंडाचा तो आधी बनलेला आहे आणि जो समुद्र तळ आहे हा नंतर बनलेला आहे. ठीक आहे. समुद्र तळावर जमा होणाऱ्या गाळाची जाडी फार कमी आहे. जर समुद्र खंडा एवढे रुंद असतील तर खंडावरून जाणाऱ्या गाळाची जाडी आणि वय देखील अधिक असावे. परंतु कोणत्याही ठिकाणी समुद्र तळाचे वय 200 दशलक्ष वर्षापेक्षा अधिक नाही. वरील पुरावे व महासागरांतर्गत जलमग्न पर्वतरांगाच्या दोन्ही बाजूंच्या खडकांचा चुंबकीय गुणधर्म अभ्यासून हेस या शास्त्रज्ञाने त्यांचा समुद्रतळ प्रसार सी फ्लोर स्प्रेडिंग हा नावाचा सिद्धांत 1961 साली म्हणला. बघा, सी फ्लोर स्प्रेडिंग हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत कोणी मांडला तर हेस. हे लक्षात ठेवा, हेस या शास्त्रज्ञांनी मांडला सी फ्लोर स्प्रेडिंग. ठीक आहे. जोड्या लावामध्ये नक्की येते किंवा एका वाक्यात सुद्धा विचारलं जाऊ शकते. पहिले भूखंड सिद्धांत कोण मांडला? अल्फ्रेड वेगनर. आणि हा समुद्रतळ प्रसार जो आहे म्हणजे सी फ्लोर स्प्रेडिंग हा कोणी मांडला तर हेस या शास्त्रज्ञांनी मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार महासागरात पर्वतरांगा शेजारी सातत्याने होणाऱ्या ज्वालामुखी उद्रेकाने समुद्रतळ तुटतात. लाव्हारसाच्या वर येण्यामुळे समुद्रतळाचे तुकडे एकमेकांपासून दूर जाऊ लागतात. त्यामुळे समुद्रतळाचा प्रसार होतो. तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता. परंतु यामुळे एका समुद्राचा आकार वाढणे व दुसऱ्याचा आकार कमी होणे असे होत नाही. यावरून हेस या शास्त्रज्ञाने सांगितले की समुद्राअंतर्गत पर्वतरांगेजवळून ढकलला जाणारा समुद्रतळ सागरी गर्त्याजवळ गिळंकृत केला जातो. म्हणजे हे लक्षात आलं का विद्यार्थ्यांनो तुमच्या हे वाक्य की पर्वतरांगेजवळून ढकलला जाणारा समुद्रतळ हा सागरी पर्वताजवळ गिळंकृत केला जातो. आणि ते काय म्हटलं आहे? यामुळे एका समुद्राचा आकार वाढणे व दुसऱ्याचा आकार कमी होणे असे होत नाही. म्हणजे एक प्रकारे बघा, हा समुद्र आहे. ठीक आहे. आपण मानू हा समुद्र आहे. इथे हा दुसरा समुद्र आहे. ठीक आहे. इथे जमीन आहे. ठीक आहे. हे जे जिथं मी काढलेलं आहे इथे जमीन आहे. जर हा याचा जर भाग विभागला म्हणजे हा जर समुद्र असा मोठा झाला, याची जर हे वाढली तर हा समुद्र काही छोटा होणार नाही. ठीक आहे. याच्यामुळं पण याची जे हे आहे तर यामध्ये जो गर्ते असतात, समुद्रामध्ये गर्ते का झालेले असतात तर यांचा जो भार असतो, भार जो आलेला असतो यांच्यावर, भार म्हणजे बघा त्यांना संकुचित केलं जाते. असं म्हणजे एखादी जर पेज असलं, एक पेज म्हणजे आपण एक समुद्र पकडू, एक पेज आपलं जे आपण लिहितो त्या पेजला असा सपाट जर ठेवलं तो जास्त जागा व्यापतो. पण तो जर पेज मोठं केला आपण त्याला जर असं डोण्यासारखं बनवलं बघा, तो एक कमी जागा व्यापल पण त्याचा आकार कसा होईल? खोलगट होऊन जाणार. तशा प्रकारेच हे या त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर भूपट्ट विवर्तनकी सिद्धांत म्हणजे प्लेट टेक्टोनिक थेअरी हा कोण्या एका शास्त्रज्ञाने मांडलेला सिद्धांत नसून भूखंड वहनाचा सिद्धांत, सागरतळ विस्तार कल्पना, होम्स अभिसरण प्रवाह या पुराव्यांच्या आधारे इसवी सन 1967 दरम्यान मांडण्यात आलेला सिद्धांत आहे. म्हणजे हा भूपट्ट विवर्तनकी सिद्धांत म्हणजे प्लेट टेक्टोनिक थेअरी आहे. हा कोणी शास्त्रज्ञांनी मांडलेला नाही. ठीक आहे. मॉर्गन यांनी पूर्वीच्या पेव्हिंग स्टोन यांनी मांडलेल्या सिद्धांतात फेरबदल करून यास भूपट्ट विवर्तनकी सिद्धांत असे नाव दिले. म्हणजे आपण म्हणू शकतो की मॉर्गन या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मॅकेन्झी, पार्कर हे शास्त्रज्ञ देखील या सिद्धांताशी संबंधित आहेत. बघा, यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवा, मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन. या सिद्धांतानुसार पृथ्वीचे भूकवच एकसंघ नसून काही महाकाय अनियमित अशा शिलापासून बनलेले आहेत. त्या प्रत्येक घटकाला त्यांनी भूपट्ट असे नाव दिले. पृथ्वीचे भूकवच हे 7 प्रमुख आणि काही लहान भूमंचांचे बनलेले आहेत. हे प्रमुख
भूमंच, वड्याचे पर्वत, समुद्रगर्त यांनी वेढलेले आहेत. हे भूपट्ट दुर्बल आवरणावर क्षितिज समांतर दिशेने सातत्याने फिरत असतात. तुम्ही हे डायग्राम बघू शकता. ठीक आहे. हे भूपट्ट महासागर किंवा खंड दोघांचाही भाग असू शकतात. अंटार्क्टिका व त्याच्या भोवतालच्या महासागराचे भूपट्ट, पॅसिफिक भूपट्ट पूर्णतः महासागरीय, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड भूपट्ट. म्हणजे बघा, आपली जी पृथ्वी आहे ही पृथ्वी असे प्लेट्स आहेत. ठीक आहे, आपण मानू शकतो अशा प्लेट्स आहे, अशा खूप सगळ्या प्लेट्स आहेत. तिथे किती सांगितलं यांनी? 7 प्रमुख प्लेट सांगितले आहे. ठीक आहे, तर अशा प्लेट्स आहे ना, काही मायनर प्लेट्स म्हणजे काही छोट्या प्लेट्स असतील अशा, नाही का. तर याच्या सगळ्यावरती आपली जमीन आहे किंवा अशी सर्व जमीन आहे. ठीक आहे, तर याच्यावर काही ठिकाणी असा खंड आहे ज्याच्यावर आपण राहतो. जिथे खंड आहे तिथं काय आहे? समुद्र आहे. ठीक आहे, हा समुद्र आहे असं आपण म्हणू. बघा, या याच्यावरती 2 प्लेटवरती हा देश आहे, मग हा खंड आहे. मग या खंडावर बघा, इथं एक देश, इथं दुसरा देश. ठीक आहे, तर इथे आपण बघू शकतो. बघा, एका पट्टीवरती 2 देशसुद्धा असू शकतात, एका प्लेटवरती एकसुद्धा देश असू शकतो. एकाच प्लेटवरती अर्धा भाग समुद्राचा असू शकतो आणि अर्धा भाग एखाद्या देशाचा असू शकतो. ठीक आहे, किंवा एखाद्या प्लेटवरती संपूर्णपणे पूर्ण भाग जो आहे हा समुद्राचा असू शकतो. ठीक आहे. आफ्रिका आणि पूर्व अटलांटिकेच्या सागरतळाचे भूपट्ट, युरेशिया आणि शेजारच्या महासागरीय भूपट्ट, उत्तर अमेरिका आणि पश्चिम अटलांटिकेच्या महासागराचा तळ जो दक्षिण अमेरिकेपासून कॅरेबियन बेटाशेजारी विभक्त झाला आहे. दक्षिण अमेरिका आणि पश्चिम अटलांटिकेच्या महासागराचा तळ जो उत्तर अमेरिकेपासून कॅरेबियन बेटाशेजारी विभक्त झाला आहे. काही महत्त्वाचे लहान भूमंच खालीलप्रमाणे आहेत. बघा, हे जे लहान भूमंच जे आहेत, भूमंच जे मी तुम्हाला प्लेट सांगितले त्या प्लेटची ही नावे आहेत. बघा, कोको भूमंच, नाजका भूमंच, अरेबिया भूमंच, फिलिपिन्स भूमंच, कोरोलिन, फिजी. ठीक आहे, ही सर्व भूमंचाची नावे आहेत. ठीक आहे, हे भूपट्ट पृथ्वीच्या इतिहासात काळात सातत्याने भूगोलांवर संचार करीत आहेत. वेगनरने म्हटल्याप्रमाणे खंड वहन करीत नाहीत, तर खंड हे भूमंचाचे म्हणजेच भूपट्टाचे भाग असून भूपट्ट दुर्बल आवरणावर वहन करतात. काही अपवाद वगळता हे भूपट्ट सातत्याने वहनात असतात. अभ्यासाअंती असे आढळून आले की संपूर्ण खंड सातत्याने वहनात आहेत व ते भूइतिहास काळात एकमेकांजवळ येऊन पॅंजिया निर्माण झाला होता. ठीक आहे. भूशास्त्रज्ञ अश्मीभूत चुंबकत्व पुराव्याचा वापर करून सध्याच्या खंडाचे भूऐतिहासिक काळात कोणत्या ठिकाणी वहन केले आहे ते सांगतात. भारतीय भूखंडाचा अभ्यास करण्यासाठी नागपूर भागातील खंडाची मीमांसा केली जाते. हे लक्षात ठेवा, नागपूर. भारताचा भूखंडाचा अभ्यास करण्यासाठी नागपूर. दुर्बल आवरण मधील अभिसरण प्रवाहामुळे भूमंचांची हालचाल होत असते. या हालचालीमुळे भूमंचादरम्यान सीमा निर्माण होतात. पृथ्वीवरील भूकंप व ज्वालामुखी या भूमंचाच्या सीमावर्ती भागात एकवटले आहेत. त्यानंतर सीमांचे खालीलप्रमाणे 3 प्रकार पडतात. रचनात्मक सीमा. 2 लगतचे भूमंच शिलारसाच्या अभिसरण प्रवाहामुळे एकमेकापासून विरुद्ध दिशेने सरकल्याने त्यांच्या दरम्यानच्या भागात नवीन खडकांची निर्मिती होते. याला रचनात्मक सीमा म्हणतात. तर जागेला पसरणारी जागा म्हणतात. उदाहरणार्थ, मध्य अटलांटिकची जलमग्न पर्वतरांग, पूर्व आफ्रिकेची पर्वतरांग. विनाशात्मक सीमा. बघा, हे काही गोष्टी कशा महत्त्वाच्या नाही आहेत तितक्या, त्यामुळे त्याच्यावर मी जोर देत नाही. ठीक आहे, इथे तेच दिलं. ठीक आहे. जेव्हा 2 भूमंच खंडीय असतील तेव्हा त्यांच्या दरम्यान प्रदेश दाबला जाऊन ओळीचे पर्वत निर्माण होतात. अशा सीमेला संहारक सीमा म्हणतात. उदाहरणार्थ, भारतीय भूमंच व युरेशिया भूमंच जवळजवळ येऊन हिमालय पर्वतरांगाची निर्मिती झाली. याला काय म्हणतात? तर याला संहारक सीमा म्हणतात. ठीक आहे, संहारक सीमा म्हणजे आपली जे हिमालय तयार झाला, हिमालय, आणि आपण याला
सहारक सीमा असं म्हटलं जाते. त्याच्याबद्दल आपण डिटेल्समध्ये बघूया. संधारक समांतर सीमा, जेव्हा दोन भूमंचे एकमेकांच्या संपर्कात न येता एकमेकांजवळ, हे काही इतकं महत्त्वाचं नाही विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. आता आपण भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताचा अभ्यास बघूयात, जे की महत्त्वाचं आहे. तुमचा टाईम वेस्ट करण्यात काही अर्थ नाही, ठीक आहे. या सिद्धांताने भूकंप, ज्वालामुखीची कारणे, भूकंपाचे क्षेत्र, सागर तळाचे प्रसरण पावणे या क्रियांचे सुस्पष्ट स्पष्टीकरण दिले. वेगनरच्या भूखंड वनय सिद्धांताला यामुळे पुष्टी मिळाली. हिमालय, रॉकी, आल्प्स पर्वत निर्मिती योग्य विवेचन या सिद्धांताने दिले आहे. भूमंचाच्या सीमावर्ती भागात तांबे, युरेनियम यासारखी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची खनिजे विपुल प्रमाणात सापडतात. त्याची कारणेही या सिद्धांताद्वारे स्पष्ट होतात. भूमंचाच्या वहनाचा दर, जलमग्न पर्वतरांगांना समांतर असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञ भूमंच्या वहनाचा दर ठरवतात. निरनिराळ्या भूमंचाच्या वाहनाचा दर वेगवेगळा असतो. आर्क्टिक महासागराअंतर्गत पर्वतरांगेच्या प्रसाराचा दर सर्वात कमी म्हणजे 2.5 सेंटीमीटर प्रतिवर्षपेक्षाही कमी आहे, तर पूर्व प्रशांत महासागराअंतर्गत पर्वतरांगेच्या इष्टपेक्षाही प्रसाराचा दर सर्वाधिक म्हणजे 15 सेंटीमीटर पेक्षाही जास्त आहे. म्हणजे बघा, आपण ज्या खंडावर राहत आहोत ह्या प्लेट्स एकमेकांकडे अजूनही सरकत आहे, पण त्यांचा दर अगदी कमी असल्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही आहे, ठीक आहे. भारतीय भूमंचाचा प्रसार, विद्यार्थ्यांनो हे तुम्ही वाचून घ्या, ठीक आहे. याच्यावरती काही तितके क्वेश्चन बनत नाही, ठीक आहे. त्यानंतर भारतीय भूमंचाचा प्रसार, कार्बोनिफेरस युगावेळी भारतीय भूमंच ऑस्ट्रेलियाच्या शेजारी स्थित होते. 225 दशलक्ष वर्षापूर्वी हा भूमंच युरेशिया भूमंचापासून 33 समुद्राने अलग केला होता. 200 दशलक्ष वर्षापूर्वी पॅन्जियाने, हे माहितीसाठी म्हणून आपण ठेवतो, याच्यावरती काही तेवढे डीप असे क्वेश्चन बनत नाही, ठीक आहे. पण एक माहिती असावं, अभ्यासाचा भाग म्हणून आपण ह्या गोष्टी काही अभ्यासत आहोत, ठीक आहे. 200 दशलक्ष वर्षापूर्वी पॅन्जियाचे विभाजन झाल्यावर भारतीय भूमंचाने आपल्या उत्तरेकडील प्रवास सुरू केला. फक्त या गोष्टी येतात बघा, भारतीय भूमंच कोण्या बाजूने सरकला, तर तो उत्तरेकडे सरकला. 40 ते 50 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे इओसिन काळात भारतीय भूमंच युरेशिया भूमंचावर आदळून हिमालयाची उत्पत्ती सुरू झाली. म्हणजे हिमालय हा इओसिन काळातला आहे, ठीक आहे. हा काळसुद्धा लक्षात ठेवा. इओसिन काळामध्ये हिमालयाची निर्मिती झाली. तत्पूर्वी 60 दशलक्ष वर्षापूर्वी क्रेटेशियस काळात भारतीय भूमंच रियुनियन बेटाजवळून जाताना सातत्याने अल्कधर्मी लावारसाचा उद्रेक होऊन बेसॉल्ट खडकाच्या संचयनाने दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. म्हणजे दख्खनचा पठार हा आधी तयार झाला हिमालयाच्या. 71 दशलक्ष वर्षापूर्वी भारतीय भूमंचाचा प्रवास शेजारील चित्रात दर्शवला आहे. 140 दशलक्ष वर्षापूर्वी भारतीय भूमंच 50 डिग्री दक्षिण अक्षवृत्ताजवळ स्थित होते आणि युरेशिया व भारतीय भूमंच विशाल अशा 33 महासागरांनी विभक्त केले होते. यावेळी तिबेटचे पठार युरेशियाजवळ स्थित आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही हे डायग्राम बघू शकता, ठीक आहे. यामध्ये तो काळ, किती काळापूर्वी भारतीय भूमंच कुठं होता आणि तो कसा उत्तरेकडे सरकत गेला हे इथे दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे भूरूपायन भारतीय भूमंचा संबंधी जो अभ्यास आहे तो आज आपल्या लेक्चरमध्ये आपण केलेला आहे, ठीक आहे. तर यानंतर आपण भेटणार आहोत एका नवीन टॉपिकसोबत, जे की आपला NCERT आणि स्टेट बोर्ड यावर आधारित असणार आहे. चला तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब तसेच लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.